नमस्कार, TV9 मराठीच्या 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बारामती लोकसभेत अजित पवारांना महायुतीतनं घेराव घालण्यात आलाय. बारामतीमधून सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यावर शिवतारे पुन्हा तयार झाले असून प्रचारही सुरू केलाय. शिवतारेंनी भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांचीही भेट घेतली आणि साथ देण्याची विनंती केली. तर इकडे हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा फडणवीसांची भेट घेऊन काही बाबींवरती मार्ग काढण्याची मागणी केली आहे. पाहूया. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी पुन्हा अजित पवारांच्या विरोधात मोठ बांधण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवतारे माघार घेतील असं वाटत होतं, पण आता पुन्हा बारामती लोकसभेसाठी शिवतारेंनी प्रचार आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत. शिवतारेंनी भोरचे आमदार संग्राम थोपटेंचे वडील अनंतराव थोपटेंची भेट घेतली आणि साथ देण्याची विनंती केली. कुणाचे आवाके काढणे, कुणाचं हे करणे, इतकी गुर्मी आहे. अर्थात दुश्मनी राहिली बाजूला, तुम्ही त्यांना माफ केले. जनता नाही माफ करत ना. पुरंदरचे लोक बोलतात, बापू आम्ही नोटाला मतदान करू पण अजित पवारांना मतदान करणार नाही. एकदम ओपन इंदापूरला तेच बोलतात, दौंडला तेच बोलतायत. लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान. आणि काय होईल ते होईल. किती मोठे आहेत, काय फाशी देतील की वळ्या घालतील, काय करायचं ते करा. मला अपेक्षा आहे की आपले आशीर्वाद असावेत बस. याआधी शरद पवारांनी 30 वर्षांनंतर अनंतराव थोपटेंची भेट घेत मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वतः संग्राम थोपटेंनी सुप्रिया सुळेंचं काम करणार असल्याचं म्हटलंय. आता शिवतारेंनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली आणि शिवतारेंना आशीर्वाद असल्याचं सांगितलं. आशीर्वाद आहे आमचा. तुमचा आशीर्वाद कोणाला असेल? असं आहे. आता मी विचार करतोय असा की हे कसं करायचं आता. अजून विचार नाही फायनल केला. फायनल विचार करतो मी. मुख्यमंत्र्यांच्या शिवतारेंसोबत 2 बैठका झाल्यात. मात्र बारामतीतनं सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यावर शिवतारे ठाम आहेत. मतदार नोटाला मतदान करेल पण अजित पवारांना नाही, अशी टीका शिवतारेंनी केली आहे. माझं वैयक्तिक रस नाही, नियती त्यांना पाहून घेईल. पण मतदारसंघातले लोक, एकही मतदार, स्वाभिमानी माझा मतदार, सगळ्या पक्षांचे आज बोलतायत आम्ही नोटाला मतदान करू पण दादांना नाही करणार. मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत, यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही. अशाच प्रकारे सातत्याने जर ह्याही पुढे विजय शिवतारे हे माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात. एकनाथराव शिंदेंनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे. आता ऐकायचं नाही ऐकायचं वरिष्ठांचं, त्यांच्या नेतृत्वाचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्हाला वातावरण खराब करायचं नाही. आम्ही आरेला कार्यक्रम करू शकतो पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो. आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून या निवडणुका पार पाडायच्यात. शिवतारेंनी भोर, वेल्हा आणि मुळशी या परिसरात भेटीगाठी सुरू केल्यात आणि अजित पवारांवरही हल्लाबोल सुरू केलाय. गुंजवणीची पाईपलाईन पूर्ण नेणे. अहो गुंजवणीतलं इथलं 6,500 हेक्टरला पाणी आहे ना. म्हणजे 6 दुने 12, 15-16 हजार एकरला पाणी आहे. ते काम थांबल्यामुळे इथे सुद्धा नुकसान होत आहे भोरच्या लोकांचं. त्यामुळे आपण इलेक्शन नंतर, निवडणुकीनंतर निश्चितपणे त्याच्यात भाग घेऊ. आत्ता सांगतायत अजितदादा पुरंदरला की माझा खासदार निवडून द्या म्हणजे मी गुंजवणीला पैसे देतो. मग याच्या अगोदरचा खासदार काय पाकिस्तानचा होता? हा बोला ना, कोण बोलताय? बापूला माघार घेऊ नका, फक्त सांगायचं मी कार्यकर्ता आहे त्यांचा. कोण बोलताय? नाव काय तुमचं? कोथळ्यावरनं बोलतो. बरं शेंडे. शेंडे. बर, नाही घ्यायची ना माघार?
माघार घ्यायची नाही. बर, हो, लिंगायत आहे बापू मी. ठीक ठीक ठीक. माघार नाही घ्यायची. ओके, आम्ही धन्यवाद. तुमच्या माग आहे. येस येस. अजित पवारांचा वाद फक्त शिवतारेंसोबतच नाही तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांसोबतही आहे. हर्षवर्धन पाटलांनीही उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. आतापर्यंत 2009 पासून ते 2019 पर्यंत जो अनुभव आला त्यावरनं माझ्या आणि पदाधिकाऱ्यांच्या मनातली खतखत फडणवीसांसमोर मांडल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले. जाहीरपणानं भाषणामध्ये एका सभेत नाही पण 5-5, 6-6 सभेमध्ये सुद्धा व्यक्तीच्या माझ्याबद्दल आमचेच मित्र पक्षाचे काही सहकारी ते अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते. यांना तालुक्यामध्ये आम्ही करून देणार नाही, दमदाटीची भाषा वापरत होते. आणि दुर्दैव असं आहे की ते लोकप्रतिनिधी त्या मंचावर असताना सुद्धा ते पण त्याच्याबद्दल काय भाष्य करत नव्हते. पंतप्रधानपदी मोदी साहेबांना जर आपल्याला बसवायचं तिथं तिसऱ्यांदा आपल्याला त्यांची त्या ठिकाणी निवड करायची म्हणल्यानंतर ही जबाबदारी सगळ्याच महायुतीमधल्या पक्षाच्या कार्यकर्त्याची पण आहे आणि विशेष करून पदाधिकाऱ्यांची पण आहे. याआधी हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटील यांनीही अजित पवारांनी विधानसभेला मदतीचं आश्वासन द्यावं त्यानंतरच बारामतीत लोकसभेचं काम करणार असं म्हटलंय. आता फडणवीसांच्या भेटीसाठी हर्षवर्धन पाटलांसोबत अंकिता पाटीलही होत्या. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं जे आहे ते आज आम्ही साहेबांसमोर मांडलेलं आहे आणि निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीची चर्चा आणि सकारात्मक पद्धतीचं आश्वासन हे आम्हाला देण्यात आलेलं आहे. म्हणजेच उघडपणे सध्या बारामती लोकसभेच्या 3 विधानसभा मतदारसंघात अजित पवार घेरले गेलेत. बारामती लोकसभेत इंदापूर, पुरंदर, दौंड, भोर, खडकवासला आणि बारामती असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. पुरंदरमध्ये शिवतारेंनी दादांना आव्हान दिलंय. 2019च्या विधानसभेला पुरंदरमध्ये शिवतारेंनी 99,306 मतं घेतली. 31,000 मतांनी बापूंचा पराभव झाला होता. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी काही बाबी क्लिअर करा असं दादांना सांगितलंय. 2019च्या विधानसभेत हर्षवर्धन पाटलांनी 1,11,850 मतं घेतली होती. अवघ्या 3,110 मतांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला होता. आणि बारामतीत तर स्वतः शरद पवारच विरोधात आहेत. हर्षवर्धन पाटलांसोबतचे मतभेद फडणवीस आणि अजित पवारांसोबतच्या बैठकीत मिटतील असं चित्र आहे. पण शिवतारे शेवटपर्यंत लढणार का की माघार घेणार हे तुर्तास तरी सांगणं कठीण आहे. भोरहून अभिजित पोते आणि निवृत्ती बाबरसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.